नमस्ते मित्रांनो. पाठ 20च्या सुरुवातीला लान कुटुंब प्रमुख आणि जियांग कुटुंब प्रमुख चाय पित असतात आणि सिचिन येतो तर ते एकमेकांना नमस्ते करतात. गुरुजी म्हणतात, खरं सांगू तर तुम्हाला इथे बोलवण्याचं कारण वेगळंच आहे. कुटुंब प्रमुख जियांग म्हणतात, तुम्ही स्पष्ट सांगा ना. गुरुजी सिचेनला इशारा करतो. सिचेन इशारा समजून जादू करतो, ज्यामुळे त्याच्या घरावर आवरण तयार होतं. कारण मागच्या वेळेला व्हेन कुटुंबाचा घुबड ऐकत होता म्हणून. जियांग कुटुंब प्रमुख प्रश्नचिन्हाने बघतात तर गुरुजी म्हणतात की मला माफ करा, विषय गंभीर आहे म्हणून मी सावधानी ठेवत आहे. सिचेन विचारतो, तुम्ही इतक्यात काही असामान्य घटना ऐकली आहे का? तर जियांग कुटुंब प्रमुख म्हणतात, हो, आत्माचोरीविषयी काही ऐकलं होतं. आमच्या भागात पण शेतकऱ्यांची आत्माचोरी होत आहे. यामागे कोण आहे तुम्हाला कळलं का? कळलं असेल तर मला कळवा. सिचेन म्हणतो, 100 वर्षाआधी लपवलेला लील लोखंड पुन्हा जागृत झालेला आहे. सीन चेंज होतो. वी ताईच्या खोलीकडे धावत येतो. खोलीपर्यंत पोहोचतो पण दरवाजाच्या समोर जायची हिंमत होत नसल्यामुळे तो खिडकीतून ताईला पाहतो. ताई तिच्या आईच्या आठवणींना पाहत असते. ती दुःखी होते आणि हे वीला पण कळतं. वीला काही सुचतं. तो पेपरमॅन काढतो आणि त्यात जीव ओततो. तो पेपरमॅन उडत उडत ताईच्या टेबलावर येतो आणि कलाकारी दाखवतो. त्यामुळे ताई हसायला लागते आणि व्हीला पण हेच पाहिजे असतं. ताई त्याला हातावर घेते आणि स्माईल करते आणि श्यान म्हणते. श्यान हे वीचे चौथे नाव आहे, जे त्याची ताई त्याला प्रेमाने म्हणत असते. एकाच व्यक्तीला इतके नाव? हे प्रभू, मला माहीत आहे हा तूच आहेस. हे ऐकताच वी पळायला लागतो तर ताई बाहेर येऊन आवाज देते, श्यान. वी थांबतो. त्याला काय बोलावं सुचत नाही. तर ताई म्हणते, तुला खूप मोठी पनिशमेंट दिली होती ना. तुझे पाय दुखत असतील, पाहू दे. वी म्हणतो, माझीच चुकी आहे. तू मला रागवू शकते, मला बरं वाटेल. तर ताई म्हणते, श्यान, हे तुझ्यासोबत व्हायला नको होतं. तू जास्त विचार करू नको. हे लग्न माझ्या नशिबात नव्हतं म्हणून ते झालं नाही. तर वी म्हणतो, ताई, तुझं लग्न त्याच्यापेक्षा कयोपटीनं चांगल्या मुलाशी होणार. आणि हे ऐकून दोघंही हसायला लागतात. ताई म्हणते, तुला पण तुझ्या लग्नासाठी सुंदर मुलगी मिळणार. तर वी म्हणते, मला नाही पाहिजे. मला तर माझ्या ताईसोबत लोटस केव्हला राहायचं आहे. ताई म्हणते, श्यान, आता आपल्याला जावं लागेल. आपण 1-2 दिवसात निघणार आहोत. वी म्हणते, इतक्या लवकर? ताई म्हणते, इतकी मस्ती केली तरी कमी आहे का? तर वी चूप असतो. वडील म्हणाले, चेंग आला की आपण सर्व लान गुरुजीला निरोप घेण्याकरता जाऊ. सीन चेंज होतो. हे तिघेही ईन लोखंडाविषयी बोलत असतात. कुटुंब प्रमुख जियांग म्हणतात, यामागे कोण आहे? तर गुरुजी म्हणतात, सध्या आम्हाला वाटते की हे काम किशनमधल्या वेन कुटुंब करत आहे. जियांग म्हणतात, मला एक सूचना मिळाली आहे की युआनमधल्या छोट्या छोट्या कुटुंबाला खूप वाईट कत्तले होत आहे, ज्यामध्ये म्हातारे, महिला, जवान सर्वांचाच समावेश आहे. पण अजूनपर्यंत त्या कत्तली कोणी केल्या त्या कळलं नाही. तर गुरुजी म्हणतात, हे कसं शक्य आहे? दोघेही आश्चर्याने बघतात. तर सिचेन म्हणतो, वेन कुटुंब कार्यरत झाले आहे. आपल्याला पण उपाय करावे लागतील. तर दरवाजा वाजतो. तर सिचेन जादूने केलेले कवच काढून टाकतो आणि आत येण्याची परवानगी देतो. तर वी, चेंग आणि यानली आत येतात, नमस्ते करतात. सिचेन पण नमस्ते करतो आणि म्हणतो, चांगल्या कर्माची पुरस्कार मिळते आणि वाईट कर्माची शिक्षा. तर वीच्या मुला, तुला शिक्षा मिळाली आहे, पण चांगल्या कर्माचे बक्षीस पण तुला जियांग अंकल देणार. तर चेंग म्हणतो, याने कोणतं चांगलं काम केलं आहे? तर वी त्याला मारतो. गुरुजी म्हणतात, कुटुंब प्रमुख जियांग, तुम्हाला वीला शिस्त शिकवावी लागेल. याआधी शिस्त तोडण्याची हिंमत कुणी केली नाही, पण जेव्हापासून हा आला आहे तेव्हापासून विद्यार्थी शिस्त तोडत आहे आणि दारू पित आहे. हे ऐकून अंकल वीकडे रागाने पाहतात. तर वी खाली पाहतो. जियांग म्हणतो, हा लहानपणापासून मस्तीखोर आहे. तुम्हाला त्रास झाला असेल तर माफी मागतो. हे ऐकून वीला फार वाईट वाटतं. पुन्हा दरवाजा वाजतो. सिचेन म्हणतो, आत या. तर लान आत येतो आणि नमस्ते करतो. सिचेन म्हणतो, काय झालं लान? तर लान काही बोलत नाही आणि हे कुटुंब प्रमुख जियांगला कळतं. जियांग पटकन उठतात आणि नमस्ते करून निघून जातात. वी लानला विचारतो, तू काही विचार केला का? लान काही बोलत नाही. पाहून चेंग
व्हीला ओढत घेऊन जातो. सी चेन वांगजीला म्हणतो, तू स्वतःची काळजी घेशील. तर वांगजी हो म्हणतो आणि जाता जाता व्ही हे ऐकतो. बाहेर येता चेंग म्हणतो, तू पागल आहे का? तो तुला भावही देत नाही. तर व्ही म्हणतो, आता मी त्याला निरोप पण घेऊ नाही शकत का? चेंग म्हणतो, तुझं जाण्याचं ऐकून तो खुश झाला असेल. तर व्ही म्हणतो, तुला नाही माहीत, त्याला मी आवडतो. त्याला नाही वाटत मी इथून जावं. हो ना ताई? तर ताई म्हणते, हो माझ्या भावा, तू सर्वांनाच आवडतो. मग तू फक्त लहानलाच निरोप घ्यायला का गेला? कारण तो एकटाच असा आहे जो माझी बरोबरी करू शकतो. चेंग त्याला मारतो आणि म्हणतो, तुला लाज नाही वाटत? तर मी म्हणतो, लाज तर त्याला वाटायला पाहिजे जो पहिली मारतो. असं म्हणत ते एकमेकांना मारायला सुटतात. तर ताई मधात येऊन म्हणते, लोटस केवला चला आणि तिकडे मनसोक्त भांडा. तर व्ही म्हणते, हो मी समजलो, मी याला कधीच नाही मारणार. असं म्हणत तो ताईच्या मागून चेंगला मारतो आणि ते पुन्हा भांडायला लागतात. हे पाहून अंकल पण मागे पाहतात. तर ताई पुन्हा मधात येऊन त्यांना थांबवते. तर व्ही लहान गुरुजीची ॲक्टिंग करतो. तुम्हाला माहीत नाही का, इथे ओरडणे प्रतिबंधित आहे. जियांग तुला शिक्षा मिळणार. असं म्हणून तो चेंगला जीभ दाखवतो आणि पळतो. हे पाहून अंकल आणि ताई दोघे पण हसतात. हे दुरून लहान पाहतो. ते लहान मुलासारखे भांडताना पाहून सिचेन म्हणतो, व्ही इथून गेल्यावर इथला माहोल पुन्हा शांत होणार. तू त्याला सांगायला पाहिजे की तू इन लोखंडाच्या शोधात निघत आहे. तर लहान नाही म्हणतो आणि तिथून निघून जातो. आता व्ही वेनिंगचा निरोप घ्यायला जातो. त्याला ते दोघंही मिळत नाही, म्हणून तो सशाचा निरोप घ्यायला जातो. तो सशांशी बोलतो, हे छोट्या शशा, क्लाउड ड्रेसेसमध्ये पाळीव प्राण्यांना मान्यता नाही म्हणून मी तुम्हाला इथे लपवलं. तुम्ही इथे खुश तर आहेत ना? तू आमच्या लोटस केवला चालतो का? नको नको. जर लहानला कधी एकटं वाटलं आणि तो इथे आला आणि तुम्ही इथे नाहीच दिसले तर? असे बोलता बोलता त्याला निरोप घेते वेळीचे वाक्य आठवतात. सिचेन म्हणतो, काळजी घेशील वांगजी. व्ही विचार करतो, हा कुठे एकटा जात असेल? व्हीचा लाईट लागतो. तो एकटा तर नसेल जात ना इन लोखंडाच्या शोधात? तुम्हाला काय वाटते? जिद्दीला, तुम्ही सर्वच होते ना तिथे? तुम्ही सर्वांनी पाहिलं ना आम्ही दोघांनी मिळून इन लोखंडाचा शोध लावला ते? आणि आता मला तो एकटं सोडून जात आहे. तुम्हीच सांगा, अशी फ्रेंडशिप असते का? चेंग आणि ताई व्हीला शोधत शोधत येतात. ताई व्हीला सशांचा लाड करताना पाहते आणि स्वतःही त्यांचा लाड करायला लागते. तर व्ही म्हणतो, ताई तुला आवडले असेल तर एक घरी घेऊन चल. तर ताई म्हणते, यातला एक घरी घेऊन जाणे म्हणजे त्याच्या आवडत्या फॅमिलीपासून दूर करणे होय. मग तो खुश कसा होणार? बरोबर ना? आता चला आपण वापस जाऊ. असं म्हणताच ते तिथून निघून जातात. त्यानंतर लहानपण तिथे येतो आणि सशांना टाटा म्हणून निघून जातो. सीन चेंज होते. रात्रीची वेळ असते. वीज कडकतात. सीचेन ध्यान करत असतो. अचानक सीचेन डोळे उघडतो आणि म्हणतो, व्हेनच्या मुला, तू इथे असेल तर आत ये. तर व्हेनच्या आत येतो आणि म्हणतो, तुझी श्रवणशक्ती तर खूपच चांगली आहे. सीचेन म्हणतो, तू इतक्या रात्री आलेला आहे, मी तुझ्यासाठी काय करू शकतो? तर व्हेनचाओ म्हणतो, वेनकिंगने सांगितले तुम्ही धबधब्यामागचा पहाडीला सुरक्षित केलेले आहे. तिथे काही लपवले आहे का? तर सिचेन म्हणतो, आम्ही अनोळखी लोकांपासून सुरक्षित ठेवतो आणि आता तू वापस जा. तर व्हेनचाओ म्हणतो, तुझी आध्यात्मिक शक्ती जास्त आहे म्हणून मी काही करू शकणार नाही असं तू समजू नको. मी आता तर काही करणार नाही, पण लहान वांगजी आत्ताच एकटा गेलेला आहे असं म्हणून तो तिथून निघून जातो. तर सिचिंगला वांगजीची चिंता होऊ लागते. पुढच्या सीनमध्ये एक लेटर दिसतं. त्यात लिहिलं असतं, रात्रीची शिकार म्हणजे भूत पकडायला चाललो आहे. हे वाचत चेंग व्हीला शिव्या देतो. हा आम्हाला न सांगता कसा जाऊ शकतो? वडील विचारतात काय झालं? तर चेंग लेटर दाखवतो आणि चेंग त्याला वापस आणण्यासाठी जातो असं म्हणत त्याच वडील अडवताच आणि आपल्याला इथून निघायचं आहे असं सांगतात. चेंग, आपण त्याला एकटं सोडून कसं जाऊ शकतो? ताई समजावते, काळजी करू नको, शियानला माहीत आहे काय करायचं आहे. तो न सांगता गेला म्हणजे परिस्थिती गंभीर असेल. वडील तयारी करण्यास सांगतात. पहिले इथून निघा, कारण वडिलांना माहीत आहे संकट येणार आहे म्हणून. सीन चेंज होतो. लहान एकटाच प्रवास करत असतो. तो बोटीवर पोहोचतो तर एक बॉल मागून येतो आणि नेहमीप्रमाणे मागे न पाहता लहान कॅच करतो. मागे व्ही असतो. लहान काही न विचारता त्याला बोरिंग म्हणतो. बोरिंग तर तू आहे. व्ही म्हणतो, लहानजान, तू दिलेलं वचन कसं मोडू शकतो? आपण ठरवलं होतं ना हे काम दोघांनी मिळून करायचं. हे काम फक्त तुझेच नाही,
मी पण वाईटाला शिक्षा करताना तुझा शो चोरून घेईन आणि दुर्बलांना मदत करीन. मी तुमच्या लहान कुटुंबियाकडून ही अपेक्षा केली नव्हती. लहान फक्त एकच शब्द बोलतो, बोरिंग. भाऊ, बोरिंग शिवाय दुसरे वाक्य आहे? तू बोलून तर पहा. वी म्हणतो, तू मला बोरिंग कसा म्हणू शकतो? मी बोरिंग आहे का? दुरून मेंचाव हे सर्व पाहत असतो. तो त्या घुबडाला त्याच्या पाठीमागे पाठवतो. लहान आणि वी तलाव पार करून पुढच्या प्रवासाला निघतात. ते कुठे पोहोचतात ते पाहू आता पुढच्या भागात. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय.